नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे, तुम्ही जो प्लॅन बनवता तो यशस्वी का होत नाही. आहे ना, पुष्कळ लोक मला सांगतात की आम्ही हे ठरवलं आणि खूप मेहनतीनं केलं. असं नाही की नुसतं प्लॅन बनवला आणि त्यावर वर्कच नाही केलं, पण मग होत का नाही. आणि असा पुष्कळ लोकांचा प्रश्न आहे ना. त्याचंच त्याचंच आपण या व्हिडिओमध्ये आज ॲनालिसिस करणार आहे की ॲक्च्युली होते काय, एवढं करून सुद्धा होत का नाही. ओके, चला तर मित्रांनो, आपण नेमका प्लॅन अयशस्वी का होते हे बघणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य असं की आपण काहीही करायला सुरुवात करतो. 2-3 वर्षाचा टार्गेट बनवतो. स्टेप बाय स्टेप त्यावर स्टेप पण घेतो. छान आता एखादा कॉम्पिटिशन एक्झाम करणारा मुलगा आहे. छान 2-3 वर्षाचा टार्गेट करतो किंवा काही म्हणतो मला राज्यसेवेची प्रिपरेशन करायची, 3-4 वर्ष ठरवतो किंवा ग्रुप बीची किंवा एखादा बिझनेस करणार आहे. सगळेजण प्लॅन ते एवढा छान बनवतात आणि असं नाही बरं वर्क करत नाही. तर जे मनातून सिरियस असते ते 100% वर्क करते. सगळ्यांनाच वाटते ना आपलं नाव व्हावं, आपण तरी काही करावं, आपल्या जीवावर काहीतरी करावं, दुसऱ्याच्यापेक्षा आपलं अस्तित्व असावं, असं प्रत्येक व्यक्तीला वाटते. पण होते असं की आपण जेव्हा प्लॅन ठरवतो ना, तेव्हा आपण आपण आणि जे आपल्याला सपोर्ट करणारे असतात, ज्याच्यावर आपण डिपेंड आहोत, ते यांना जर आपला प्लॅन माहीत असला तर ठीक आहे. आपल्याला जर कशाची तयारी करायची साऱ्या गावभर जर माहिती असली त्या गोष्टीची, तर मग काय होते ना की आता फॉर एक्झाम्पल मी UPSCची प्रिपरेशन करते. फॉर एक्झाम्पल मी ॲज अ टीचर आहे, बट मी एक्झाम्पल द्यायसाठी सांगते. मी UPSCची प्रिपरेशन सुरू केली आणि जाता जाता माहिती आहे का, मी चालली लॅबमध्ये जाता जाता काय म्हणतात, कलेक्टर मॅडम आमची बी काळजी घ्या बरं. तेव्हा एखाद्याचा माइंड जर स्ट्रॉंग नसेल तर ते कसं पॅनिक होते. सगळ्यांना सांगतो ना आपण, याला सांगतो मला असं करायचं, त्याला आपण अभ्यासही करतो, त्याला सांगतो, सगळ्यांना माहिती होते. मग त्या सगळ्यांचं प्रेशर असं बिल्डअप होते. त्याच्यामुळं जे करायचं ते स्वतः करा. एका रूममध्ये बंद करा स्वतःला आणि एवढं करा, एवढी हार्डवर्क करा. कोणी सांगते स्मार्ट वर्क करा, शॉर्टकट करा, पण जीवनात कधीच शॉर्टकट नसते. शॉर्टकट पाहिजे का जीवन बी कोणाला? अगदी जन्म झाला, 10-20 वर्ष छान जीवन जगलं, 40-45 वर्षात जावं वाटते कोणाला हे जीवन सोडून. तसं प्रत्येकाचं आहे. त्याच्यामुळं शॉर्टकट लागूच करू नका. हार्डवर्क करा. हार्डवर्कच्या नंतर मग ॲनालिसिस करा आणि मग स्मार्ट वर्क करा. नाहीतर आपण डायरेक्ट प्रिपरेशन सुरू करतो, डायरेक्ट स्मार्ट वर्क करतो. पण स्मार्ट वर्क पण हार्डवर्क केल्यानंतरच कळते ना, कोणता क्वेश्चन वाचायचा, कोणता सिलेबसमधला पॉईंट स्किप करायचा, कोणत्यावर जास्त वेळ द्यायचा. ॲनालिसिस केल्यावर PYQ ॲनालिसिस केल्यावर कळते की नेमकं करायचं काय. तुम्ही बिझनेसमध्ये आता तुम्हाला एक्सपिरियन्स येतात की हे केल्यानं असे गिराईक येत नाही, चालत नाही, ग्रो होत नाही. त्याच्यामुळे हे नाही करायचं, हे करायचं. जेव्हा तुम्ही सगळं ओव्हरऑल करता तेव्हाच कळते ना. त्याच्यामुळे शॉर्टकट पकडू नका यशस्वी होण्यासाठी. खूप लगन करा, मेहनतीन करा. पण सांगायचं तात्पर्य आहे की कोणालाही सांगू नका तुम्ही काय करता. तर तुम्ही जर सांगत बसले तर माहिती का, ते तुमचा अर्धी एनर्जी खाऊन घेतात. काय करतात माहिती का, मी जर सांगितलं मी टीचर आहे, मग मला सांगते आमच्याकडं पण असेच टीचर होते, तुम्ही प्रायव्हेट टीचर आहात, यामध्ये काही करिअर असते का? करिअर नसते. आमच्या माहिती का काकाच्या मुलांनी पण तसंच केलं, आमच्या चुलत भावाने, त्याचंही नाही झालं. ते आमच्या आत्याची मुलगी होती, तिने पण असं केलं, झालं नाही. जो अयशस्वी माणूस राहतो ना, तो काय करतो, तो ढुंडत बसतो. त्याचा माइंड त्याला अयशस्वी लोक ढूंढून दाखवते आणि तो खुश होतो. आणि जो यशस्वी असला ना त्याच्याकडे जा तुम्ही, तो तुम्ही चहाची टपरी जर टाकायला लागली तर त्या चहाच्या टपरीत बी ते तुम्हाला असं पॉझिटिव्ह सांगतील की तुला येते ना, तू भारी चहा करतो ना. तर डॉली चायचं उदाहरण देतील, तुम्हाला डॉली चायवाल्याचं उदाहरण देतील की बघ तो किती टॉपर झाला. त्याच्यामुळे तुम्हाला काय येते ते आधी शोधा की तुमचे प्लस पॉईंट काय तर, आणि त्यावर वर्क करा. कोणालाहीच आपला प्लॅन शेअर करू नका जोपर्यंत तुम्ही आता काहीतरी करत राहा. आणि तुम्ही जेव्हा झाले तेव्हा त्याच्या घरी मिठाई पाकिट घेऊन जा. तेव्हा त्याला माहिती कळलं पाहिजे की तुम्ही हे प्रॉपर करत होते. जर तुम्ही आधी सांगितलं त्याला तर ते म्हणन की होत असते का, कलेक्टर व्हायसाठी माहिती का 5 वर्ष लागतात आणि 5 वर्षानंतर जर नाही झालं तर काय होईल. मग आपण येतो आणि त्या गोष्टीच्या मध्ये विचार तर करतो की मी माझं कार्य करेन, पण त्या गोष्टीमध्ये गुरफटलेलं राहतो
आणि मग आपला प्लॅन 100% अयशस्वी होतो. त्याच्यामुळं तुम्ही जर माइंड एकदम पॉवरफुल आहात, तुमच्यावर कोणत्याच गोष्टीचा इफेक्ट होत नसेल तर तुम्ही सांगा. पण तुम्ही पॅनिक लेवलचे आहात, कोण जर सांगितलं तुमचं इकडं लक्ष जाते, तिकडं लक्ष जाते, कोणी मोटिवेट केले तुम्हाला छान वाटते, कोण निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या तर तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता, तर मग तुम्ही कोणाला काही शेअर करू नका. आणि तुम्ही काय चुकीचं करता का? भगवंतानं या जगात तुम्हाला पाठवलं, काहीतरी वेगळं करायसाठी पाठवलेलं असेल ना, ते ओळखा. तुम्ही अजिबात चुकीचं करत ना, तुम्ही जे करता ते योग्य आहे. लहान मोठं काम कोणतंच छोटं मोठं नसते, काम काम राहते. फक्त आपली लायबिलिटी राहते, आपलं कर्तव्य राहते त्या कामाला कुठं नेऊन ठेवायचं, त्या तुमच्यामुळे त्या कामाला ओळखलं जाईल, असं करा. ओके. त्याच्यामुळं परत एकदा सांगते, तुमचा प्लॅन कोणालाही शेअर करू नका. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आणि माठ घडवणाराही किती सुंदर माठ घडवते ना, त्याचं काम जर कधी कधी तर मग देव्या बसल्या मूर्ती बनवते, तोच माठ घडवणारा एवढी सुंदर मूर्ती बनवतो ना. त्याच्यामुळे तुमच्या जीवनाचे खरंच तुम्ही शिल्पकार ठरू शकता. फक्त कोणालाही न सांगता तुमच्या कामावर एवढा फोकस करा, एवढा फोकस करा. ते म्हणतात ना की मेहनत इतनी खामोशी से करो की तुम्हारी कामयाबी शोर मचा दे. आणि एक दिवस खरंच तुमची कामयाबी जगाला दिसते. मग तेव्हा लोक काय म्हणतात माहिती आहे का, आम्हाला माहिती होतं की हा मुलगा नक्कीच करणार आहे. तुमचा प्लॅन सक्सेस झाल्यावर सगळे म्हणतात, आणि ही जगाची रीत आहे. ओके. चला तर मित्रांनो, माझे असेच कंटेंट तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जर आपल्यावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा लोक आपल्यावर विश्वास ठेवतात. आपणच डगमग झालो का नाही, होईल का नाही होईल, होईल नाही होईल, तेव्हा मग कोणीच तुमचं ऐकायला तयार नसते. तुम्ही जे वर्क करता त्याच्यातून